गोदागिरी फार्ममध्ये आपलं स्वागत. गोदागिरी फार्मच्या मधमाशी पालन विभागामध्ये आम्हाला सकाळी फोन आला की एका फार्म हाऊसवर आग्या माशीचं पोळं नुकतंच येऊन लागलं आहे. मग ते काढण्यासाठी आम्ही आमचे सर्व सामान घेऊन तिथं पोचलो. तर इथं आम्ही पोत्याचा धूर केला आणि त्या कॉलनीचं लोकेशन बघितलं. तर बरंच उंच असल्या कारणाने आणि तिथं जाण्यासाठी कोणती फांदी नव्हती. आणि आग्या मुळाचं एक विशेष गोष्ट म्हणजे ते अशा ठिकाणी पोळं बनवतं की जिथे सामान्य माणूस जाऊ शकत नाही. ते सुद्धा आपली बुद्धी वापरतात की मनुष्य कुठपर्यंत पोहोचू शकतो. तर त्यासाठी आम्हाला शिडीचा वापर करावा लागला. शिडीसुद्धा खूप उंच घ्यावी लागली आणि हळूहळू आम्ही त्याला धूर द्यायला लागलो. तर धूर दिल्याने मधमाशांना तशी काही इजा होत नाही. फक्त त्या 45 ते 1 तास त्या आपल्यावर अटॅक करत नाही. धूर देणे म्हणजे ही नैसर्गिक क्रिया आहे. तर पूर्वीसुद्धा जंगलामध्ये आग लागायची आणि त्याचा धूर व्हायचा आणि मधमाशांच्या स्वभावातच ती गोष्ट येऊन गेली की धूर दिसला म्हणजे आपण तिथून पळायला पाहिजे. कारण जंगलामध्ये आग लागली तर पूर्ण जंगल नष्ट होतं. त्या दृष्टीने मधमाशांना सवयच लागली की जिथं धूर दिसेल तिथून त्या पळ काढतात. तर अशा प्रकारे त्यांनी पळ काढला आणि त्यांचं छोटंसं पोळं होतं नुकतंच बनवलेलं. ते आम्ही चाकूने कापून घेतलं आणि पुन्हा हळूवार त्याला धूर दिला. आणि जे पोळ्याची जागा होती त्या जागेत थोडंसं ग्रीस लावलं. त्या ग्रीसच्या वासाने त्या माशा एक ते 2 तासामध्ये तिथून दुसऱ्या ठिकाणाहून गेल्या. अजून एक महत्त्वाची गोष्ट आग्या माशीबद्दल सांगायची की हे पोळं आपण इथून उठवल्यानंतर जवळपास ते 5 किलोमीटर अंतरावर आपलं नवीन पोळं बांधतात. 5 किलोमीटरच्या आत ते कुठेही पोळं बांधत नाही. कारण त्यांना माहिती आहे की ह्या आसपास ठिकाणी आपल्याला धोका आहे. तर अशा प्रकारे सुरक्षितपणे आम्ही ही आग्या माशीचं पोळं व्यवस्थित काढलं आणि त्याला सुरक्षित शिफ्ट केलं. अशा प्रकारे आपण जवळपास हे माझं 12वं आग्या माशीचं पोळं होतं जे मी वाचवलं. धन्यवाद. तुम्ही मधमाशीचं पोळं जाळू नका, त्यांना जगवा.